तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे। दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही। चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच महाराष्ट्राचा 10 नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून वगळल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तसेच ही नाराजी त्यांनी यापूर्वीही वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली होती। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता। त्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारही उपस्थित होते। त्यांच्या समोरच मुनगंटीवारांनी मनातील सल बोलून दाखवली आहे। त्यामुळे मुनगंटीवार नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगल्यात। आशिष बाबू, राज्यगीतात आपण सर्वजण उभे राहिलो। या राज्यगीताचा शेवटचा शब्द तुम्ही निवडलाय, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। पण दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राखायचं असेल तर चंद्रपूर जर वजा केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर शून्य येईल। चंद्रपूरचा एक जोडला तरच 10 नंबरी विकास होईल आणि यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी एवढीच विनंती। दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूरला वजा करून होणार नाही असं त्यांनी म्हटलं। महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नाही। दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूरला वजा करून होणार नाही असं त्यांनी म्हटलं। महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नाही।